तर मंडळी, तुमचे पण हे पाय खूप दुखतात, पायांमध्ये गोळे येतात, ह्या पायाच्या ज्या आपल्या पोटऱ्या आहेत तिथे खूप दुखतं. आता हा पूर्ण पाय तुमचा हा कमरेपासून पूर्ण दुखतो, दोन्ही पाय दुखतात. रात्रीचे झोपायला गेलो तर अचानकपणे ना झोपेत सुद्धा आपल्या पायामध्ये गोळे येतात आणि हा त्रास ना महिलांना तर खूप जास्त प्रमाणात होतो. रात्रीचा अचानकपणे पायामध्ये गोळा येणे आणि गोळा आल्यावरती आपण पायाला कितीही मॉलिश केलं, कितीही तेल लावलं तरीही तो गोळा पटकन असा आपला निघून जात नाही आणि जरी निघून गेला तरीही ते 2-3 दिवस तुमचं त्याचं दुखणं हे राहतच. तुमच्या पायांचं व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत नाहीये, तिथे वातवृत्ती तयार झालेली आहे आणि तसेच तुमच्या ह्या पायांची, तुमच्या ह्या मांसपेशींची ना पूर्णपणे हालचाल होत नाही आहे. तुम्ही कुठलेही एक्सरसाइज, कुठलाही व्यायाम करत नाही आहात, तुमचे पाय व्यवस्थित स्ट्रेच होत नाहीये, तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाहीये आणि यामुळे हे सगळे त्रास आपल्याला होत असतात. तर आता हे पायामध्ये गोळे येणे, सूज येणे किंवा पाय खूप जास्त दुखणे, तर हा सगळा त्रास झाल्यावर आपण सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा काय करतो तर डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यावरती औषधं घेतो, म्हणजे औषधं, तेल, मॉलिश जे काही असेल ते आपण करून पाहतो. पण आपल्याला थोडे दिवस आराम मिळतो, पुन्हा हा त्रास आपला चालू होतो. तर त्याच्यासाठीच एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे. आता हे सगळे व्यायाम ना तुम्हाला दररोज न चुकता बिछाण्यावरती झोपल्या झोपल्या सुद्धा तुम्ही केले ना तरीही चालतील, पण न चुकता करायचे आहेत. दररोज केलात तर तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते तुमचा हा त्रास नक्की कमी होणार आहे. तर हा सगळा त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला दररोज एक्सरसाइज करणे सुद्धा गरजेचं आहे, तुम्हाला व्यवस्थित पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या पायांची हालचालच करत नाही आहात, म्हणजे तुमची ही पायांची स्ट्रेचिंगच होत नाहीये आणि आपण बऱ्याच वेळेला एकाच जागेवरती बसून काम करतो किंवा उभे राहून काम करतो. कुठेही जिथेही तुम्ही काम करत असाल तिथे सगळा भार आपल्या पायांवरती येतं. त्यामुळे काय होतं की हे आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे ना आपल्या पायांमध्ये व्यवस्थित होत नसतं. त्या तुमच्या मांसपेशी आहेत ना ह्या पूर्णपणे तुमच्या कडक झालेल्या आहेत, स्टिफ झालेल्या आहेत. अशी बरीच सारी कारणं आहेत. त्यामुळे ना तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे. तर चला, तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत, बसून एका जागेवरती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला व्यायाम आपल्याला काय करायचं, व्यवस्थित सरळ बसायचं आहे दंडासन मध्ये. एकदम सोपं आहे. थोडंसं पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे आणि ते थोडंसं आपण वॉर्मअप करून घेऊया, म्हणजे कसं आपण एक्सरसाइज करायला एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत. काय करायचं, व्यवस्थित बसायचं, थोडंसं स्ट्रेचिंग करायचे. 1, पुन्हा आतमध्ये स्ट्रेच करायचे पाय. 2, 3, 4, 5, 6, पूर्ण पायांची बोटं स्ट्रेच करायचे स्वतःकडे. हा कंटिन्यू मध्ये करायचं आहे. किमान तुम्हाला हे 20 वेळा तरी करायचंय. बघा, असं करणार आहात ना पूर्ण हे तुमचे हे जे काप्स मसल आहेत ना हे पूर्ण स्ट्रेच होतात. तुम्हाला त्या स्ट्रेचिंगला ना फील करायचं आहे आणि करायचं आहे. सावकाश करा अँड रिलॅक्स. आता हा झाला आपला सगळ्यात पहिला, म्हणजे थोडासा सूक्ष्म व्यायाम झालेला आहे इथे आपल्याला. आता एक्सरसाइजला सुरुवात करायची. काय करायचंय, डावा पाय आपला फोल्ड करायचा आहे, जेवढा होतोय तेवढा. मला माहिती आहे पूर्ण असा फोल्ड होणार नाही, तर एवढा केलात ना तरीही चालेल. पण पायांना त्रास देऊन, म्हणजे शरीराला त्रास देऊन कोणताही एक्सरसाइज, म्हणजे कोणतीही एक्सरसाइज आपल्याला करायची नाहीये. सावकाश सांभाळून करायचा आहे. उजवा पाय आपण सरळ ठेवला. आता इथे काय करायचंय, पाय सरळ असणार आहे. हे बोट आपल्याला आपली वरच्या दिशेला असणार आहेत, बरोबर वरच्या दिशेला, म्हणजे असं आपण बाहेर ठेवायचं नाहीये. बरोबर पाय हा सरळ असणार आहे. थोडीशी बोट आपल्याकडे स्ट्रेच करून ठेवा. पाठ कंबर सरळ असू द्या आणि हळूहळू हात आहेत ना आपल्या ह्या बोटांपर्यंत घेऊन जा आणि हळूहळू मान खाली. बस. आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचंय. जेवढा पूर्ण हा तुमचा ताण येतोय ना पायाला, त्या ताणेला तुम्हाला फील करा. बघा, पूर्ण स्ट्रेचिंग येते. माझ्यासोबत कंटिन्यू करा. बघा किती छान आणि एकदम रिलॅक्स वाटणार आहे तुम्हाला इथे. हा पूर्ण ताण ना तुमच्या ह्या पूर्ण ह्या इथून काप्स मसल ह्या पूर्ण थाईपासून येणार आहे. होल्ड राहायचंय, काउंट करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, असं तुम्हाला ऍटलीस्ट 20 वेळा तरी काउंट करायचं आहे. आता मला माहितीये काही जणांना पूर्ण खाली जाता येणार नाही, वाकता येणार नाही. त्यांनी काय करायचंय, एक टॉवेल घ्या किंवा असं दुपट्टा घ्या आणि आपला पूर्ण बरोबर आपला दुपट्टा असा आपल्या पायाच्या बरोबर मध्य सेंटरला ठेवायचा आहे. सरळ बसायचंय, पाठ कंबर सरळ असणार आहे आणि पाय आपल्याकडे स्ट्रेच करायचा आहे. जेवढा होतोय तुम्हाला स्ट्रेच करणं बघा तेवढा स्ट्रेच करायचा आहे आणि ह्या पोझिशन मध्ये होल्ड राहायचंय.
आता इथे तुम्ही होल्ड राहायला सुरुवातीला 1-2 दिवस झाले की हळूहळू बॉडी थोडीशी पुढे घेऊन जायची. बस पाठ कंबर सरळ, हळूहळू पुढे, हात थोडेसे वाकवा, हळूहळू मान खाली, हळूहळू हळूहळू. असं तुम्हाला 4-5 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी ट्राय करायचं, हळूहळू करायचंय. पूर्ण हे मसल्स खेचले जाणार आहेत. एकदा करून पहा, किती रिलॅक्स वाटणार आहे तुम्हाला. आणि इथे होल्ड राहायचंय, काउंट करायचे, होल्ड राहायचंय, पुन्हा स्लोली रिलॅक्स. सेम आपल्याला डाव्या पायाला सुद्धा करायचं आहे. होत नसेल, हाताने खाली जायला कठीण जाते, तर काय करायचंय, हळूहळू असा कपडा घ्या, एक दुपट्टा घ्या आणि तुम्हाला असं स्ट्रेच करायचंय. जेवढं तुम्ही स्ट्रेच करू शकता पाय तेवढा स्ट्रेच करायचंय, त्या स्ट्रेचिंगला फील करायचंय. हळूहळू खाली जायचं अँड होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. हा, पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही बसू शकता आणि करू शकता. हा, आता हा झाला आपला सगळ्यात पहिला व्यायाम. आता आपल्याला खाली झोपायचं आहे मॅटवरती. आता इथे काय करायचंय, आपल्याला आपला डावा पाय फोल्ड करायचंय. सेम आता आपल्याला पूर्ण पाय आपला ना उजवा पाय वरती उचलायचा आहे, सरळ 90 डिग्री सरळ वरती उचलायचा आहे. होत नसेल, वरती पूर्ण पाय येत नसेल, तर जसं सांगितलंय तसं दुपट्ट्याचा म्हणजे एका कपड्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. आणि हळूहळू आपला पाय आपल्याकडे स्वतःकडे, ही बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायचे. हा, जेवढा तुम्हाला जमेल तेवढा. पाय वरती येत नाहीये, इथे घ्या असा कपडा आणि केला तरीही चालेल. हा, पण तुम्हाला जसं जमेल सोप्या पद्धतीने तसं करायचं आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने का दाखवते की तुम्ही करू शकाल एकदम आरामात. ज्या वेळेला तुम्हाला सवय होईल ना, त्यावेळेला व्यवस्थित असा पाय फक्त कपड्याचा न वापर करता सुद्धा तुम्ही करू शकता. आणि होल्ड राहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 20 वेळा तरी काउंट करायचा आहे. सुरुवातीला 10 वेळा केला तरीही चालेल. पुन्हा हळूच रिलॅक्स मध्ये पाय हळूच खाली ठेवायचा आहे, आपटायचा नाहीये, खाली व्यवस्थित ठेवायचं आहे. हा, आता आपल्याला डावा पाय सरळ असणार आहे, उजवा पाय फोल्ड ठेवला. हा, कपडाचा उपयोग करा, कपडा घ्या चालेल, पाय उचलायला कपडा घेतला तरीही चालेल. हा, हळूहळू तुम्हाला पाय वरती सरळ करायचंय, स्ट्रेट अँड होल्ड. पूर्ण हे तुमचे मसल स्ट्रेच होणार आहेत, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. दररोज केलात तर बघा, पहिल्याच दिवशी एवढं रिलॅक्स वाटेल ना तुम्हाला. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड स्लोली डाऊन. रिलॅक्स व्हायचंय स्लोली. आता आपल्याला इथे काय करायचंय, आपले दोन्ही पाय आपल्याला वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. खाली कमरेखाली उशी घ्या, ठेवा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित रिलॅक्सपणे तुम्ही पाय वरती उचलू शकता. काय करा, पाय असे हळूच फोल्ड करा, हळूहळू पाय वरती उचला. हा, एक पाय सुरुवातीला वरती उचला, त्यानंतर दुसरा पाय, आणि पूर्ण दुपट्टा असा ठेवा. जर पाय राहत नसतील स्ट्रेच तर हा, दुपट्टा असा घ्या आणि हळूहळू पाय वरती उचला. बस बघा, स्ट्रेच करा स्वतःकडे. जेवढं स्ट्रेच करायला तुम्हाला जमेल ना स्वतःकडे तेवढं स्ट्रेच करायचंय आणि होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. किती रिलॅक्स वाटते माहितीये, खूप छान आणि एकदम रिलॅक्स वाटते. हे पूर्ण हे तुमचे मसल्स ना स्ट्रेच होतात, ब्लड सर्क्युलेशन, पूर्ण ब्लड तुमचं खाली येते असं तुम्हाला जाणवणार आहे. आता बघा, तुम्हाला हे व्हेरिएशन सुद्धा खूप एकदम कठीण वाटते, तर एकदम सोपं दाखवते कसं करायचं आहे. तर इथे काय करायचंय, एका भिंतीचा तुम्हाला सपोर्ट घ्यायचा आहे. हा, पूर्ण तुमचे हिप्स तुम्हाला पूर्ण भिंतीला टच करायचे आहेत. आता काय करायचंय, हात ना तुम्ही असे डोक्याखाली ठेवले तरीही चालेल. हा, 5 मिनिटं तरी तुम्हाला असंच राहायचं आहे, पाय वरती करून. हा, आता इथे काय करायचंय, ही पायांची बोट आहेत ना आपल्याला फक्त अशी स्ट्रेच करायची आहेत बाहेरच्या दिशेला. बघा, स्ट्रेच जेवढी जमतील तेवढी स्ट्रेच करा. हळू सावकाश करा, पण घाई करायची नाहीये, क्रॅम्प येतो कधी कधी, त्यामुळे सावकाश. आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचंय, पुन्हा हळूहळू रिलॅक्स व्हायचंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स.
हा, आता पूर्ण बोटं आपल्याकडे स्वतःकडे स्ट्रेच करायचे, पूर्ण स्ट्रेच करा, जेवढं स्ट्रेच होईल ना तेवढं स्ट्रेच करा, त्या स्ट्रेचिंगला फील करा आणि होल्ड राहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 पूर्ण तुम्हाला असं 20 वेळा काउंट करायचं आहे. हा, पूर्ण टच व्हा, पूर्ण कंबर हा तुमचा हिपचा भाग पूर्ण तुमच्या वॉलला भिंतीला टच करा आणि असंच होल्ड राहा तुम्ही. बस एकदम जेवढा वेळ जमेल ना तेवढा वेळ होल्ड राहा. तुम्हाला जाणवणार आहे तुमचं ब्लड फ्लो पूर्ण हळूहळू खाली 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 येते असं तुम्हाला जाणवणार आहे. रात्रीचं झोपताना सुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता, जेवढा वेळ जमेल, 5 मिनिटं 4 मिनिटं अगदीच 3 किंवा 2 मिनिटं तरी राहिलात ना तरीही चालेल. खूप छान आणि तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे. फ्रेंड्स, एकदा नक्की हे सगळे व्यायाम ना 8 दिवस करून बघा, बघा तुमचा त्रास कमी होतो की नाही. तुम्हाला हळूहळू त्रास कमी होताना दिसणार आहे, पण दररोज न चुकता करा. आणि जास्त आंबट पदार्थ तुम्हाला रात्रीचे खायचे नाहीयेत. आंबट पदार्थ कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा, कारण मला सुद्धा पाय दुखायचा खूप त्रास होता, कारण मला खूप सवय होती आंबट खायची. शक्य असेल ना तेवढं रात्रीचं आंबट गोष्टी टाळा, यामुळे सुद्धा पाय खूप दुखतात रात्रीचे. त्यामुळे जर दुखत असतील ना पाय तर आणि हे सगळे व्यायाम करून बघा, बघा तुम्हाला नक्की आराम मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ माझा कुठून पाहताय, तुम्हाला सुद्धा पायदुखीचा त्रास आहे का, कधीपासून होतो, तर हे सगळं कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.